छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो LPG गॅसचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे। आपण जर बघितलं शहरातील जे आहे ते ऑटोंना गॅस पुरवठा करणारे जवळपास 25 ते 26 पंप आहेत। मात्र हे सगळे पंप बंद असल्यामुळे जे आहे ते ऑटो चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे। आपण जर बघितलं तर आता मी बीड बायपास रस्त्यावर आहे। या ठिकाणी गो गॅस हा पंप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। काल या पंपावर जे आहे ते दोन्ही बाजूने जवळपास 2 किलोमीटरच्या रांगा होत्या। मात्र आज या पंपावर जे आहे ते स्टॉक उपलब्ध नाही असे जे आहे ते बोर्ड लावण्यात आला आहे। यामुळे जे आहे ते ऑटो चालक जे आहे ते अडचणीत आले आहेत। काल जर या रस्त्यावर आपण बघितलं तर रस्त्यावर जे आहे ते या बाजूला सुद्धा 1 किलोमीटरची रांग होती आणि डाव्या बाजूला सुद्धा 1 किलोमीटरची रांग होती। म्हणजे जे आहे ते मोठी गर्दी या सगळ्या पंपावर आपल्याला पाहायला मिळत होती। मात्र असं सगळं असताना आज जे आहे ते या सगळ्या रस्त्यावर आपल्याला शुकशुकाट पाहायला मिळतोय। या रस्त्यावर कुणीही नाही आणि काल जे आहे ते या वेळेला 1 किलोमीटरची रांग या रस्त्यावर लागली होती। आज या रस्त्यावर आपल्याला ऑटो पाहायला मिळत नाही, या पंपावर आपल्याला ऑटो पाहायला मिळत नाही आणि या रस्त्यावर सुद्धा प्रवाशांना वाहतूक करणारे सुद्धा ऑटो आपल्याला पाहायला मिळत नाहीत। मात्र काही असं असलं तरी जे काही ऑटो रिक्षा चालक जे आहे ते सकाळपासून या ठिकाणी आलेत। गॅसची गाडी आली तर आपल्याला गॅस मिळेल अशा पद्धतीची जे आहे ती सगळी भावना यांच्या मनात आहे। त्यांच्यासोबत सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। नेमकी काय परिस्थिती शहरात आहे, काय सांगाल, काय नाव आहे आणि कधीपासून इथं आलात? माझं नाम सय्यद इमामुद्दीन आहे। मी सकाळी 7 वाजेपासून आलेलो आहे। इथं काही गॅस नाही आहे, ते म्हणून गॅस येणार नाही म्हणून 1 तारखेला गॅस येणार आहे। 1 तारखेला येणार म्हणे गॅस। आणि शहरामध्ये 25 ते 30 हजार रिक्षा आहे। 30 हजार रिक्षा बंद नाही, 30 हजार कुटुंब बंद आहे। त्यांचं जीवन सर्व रिक्षावरच आहे आणि रिक्षा बंद असल्यामुळं आमची परिस्थिती जरा बिकट चालली आहे। तुमचं काय नाव आहे? आता शहरातल्या एकाही पंपावर गॅस नाही का? कुठंच प्रत्येक शहरामध्ये कुठंच गॅस नाही। मी 2-3 पंप हिंडून आलो, कुठंच गॅस मला भेटलं नाही। मग आमचं कसं आहे का त्याच्यावरच रिक्षावरच आमचं खाणं पिणं आणणं हे करायचं। हां, समजा आपलं त्याच्यावरच आहे। मी 2-3 ठिकाणी पाहून आलो इथं आणि पॅसेंजर बी हे इतकं रोडवर इतकी परेशान, इतकी गर्दी उडाली लोकांची, बेकार परिस्थिती। हां, या सगळ्या परिस्थितीत काय मागणी आहे, काय केलं पाहिजे वाटतं सरकारनं, काय तोडगा काढला पाहिजे यावर? गॅस उपलब्ध करून दिला पाहिजे औरंगाबाद शहरामध्ये। मी 4 किलोमीटर दुरून गाडी ढकलत आणलेली गॅस पंपावरती, गाडी ढकलत आणलेली। सकाळी 5 वाजेला आलेलो आहे मी, तर मी 4 वाजेपासून गाडी ढकलत इथपर्यंत आलो आहे सकाळी लवकर नंबर लागावं म्हणून। आणि इथं आल्याच्या नंतर आता 10 वाजता आहे, गॅस नाही आहे सांगितले। आता काय करावं? आता माझ्या मागं 5 जण आहेत, माझ्या घरामध्ये 5 मेंबर आहे। मी घरामध्ये काम करणारा एकटाच आहे। जर माझा ऑटो बंद असला म्हणजे माझा पुरा परिवार बंद होतो आहे। सरकारने याच्यावरती काहीतरी लवकरात लवकर तोडगा काढावा अशी विनंती आहे। निश्चित आपण बघतोय ही सगळी परिस्थिती छत्रपती संभाजीनगर शहरातील आहे। ऑटो LPG गॅस मिळत नसल्यामुळे अनेक जे आहे ते रिक्षा चालकावर आता उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे आणि सरकारने यावर तोडगा काढावा अशी मागणीसुद्धा ऑटो रिक्षा चालक करताना पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।